आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये फॅशन डिझायनिंग शिकत असणाऱ्या स्टुडंटला मी आज होलसेल मार्केट विजिटसाठी घेऊन चालले आहे. माझ्या स्टुडंट बरोबर आज मीही तुम्हाला होलसेल मार्केटची विजिट करून देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आम्ही मार्केटमध्ये काय काय मज्जा केली हेही तुम्हाला मी दाखवणार आहे आज. तसेच मी शॉपिंगही स्टुडंटला काय काय करून दिली, तसेच मार्केटमधला जो एक्सपिरियन्स होता तो कसा होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. हॅलो एव्हरीवन, मी किशोरी. न्यू फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आता आम्ही होलसेल मार्केटमध्ये शगुन चौकामध्ये पोहोचलो आहे. तिथे आम्ही बऱ्याच शॉपमध्ये जाणार आहे. स्टुडंटला नवनवीन जे होलसेल शॉप्स आहेत तिथे मी घेऊन जाणार आहेत. फॅब्रिक्स कुठे मिळतात, तसेच होलसेल फॅशन डिझायनिंगसाठी लागणारे होलसेल दुकानं कोणती आहेत, शॉप्स कोणते आहेत, ते आज मी स्टुडंटला दाखवणार आहे. मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. तिथेच आम्ही आता गणपती फॅब्रिक्स या होलसेल शॉपमध्ये आलो आहे. शगुन चौकामध्ये हे शॉप आहे. इथे होलसेल आणि रिटेल दोन्हीही फॅब्रिक मिळतात. स्टुडंट खूप एक्साइटेड आहेत आज की आजचं शॉपिंग कसं असणार आहे. आता आम्ही गणपती फॅब्रिक्सच्या शॉपमध्ये आलेलो आहे. इथे सिंपल पासून डिझायनर पर्यंत सगळे फॅब्रिक मिळतात. तसेच इथे होलसेल आणि रिटेल दोन्ही फॅब्रिक्स मिळतात. खूप छान छान व्हरायटी, खूप छान छान आम्हाला इथे डिझायनर ड्रेससाठी जे लागणारं होतं मटेरियल ते आम्ही इथे पाहिलं. खूप छान आहे. स्टुडंट खूप एक्साइटेड आहेत. आम्ही खूप सारे डिझाईन्स बघितले. तसेच आम्हाला जे जे फॅब्रिक्स हवे होते, आम्हाला जे जे डिझायनर ड्रेस बनवायचे होते त्याप्रमाणे आम्ही फॅब्रिक शोधत होतो. तसेच कलरही चॉईस करत होतो. आम्हाला बरेचसे फॅब्रिक मिळालेही तिथे. तसेच आम्हाला नऊवारी साडीसाठीही फॅब्रिक हवं होतं, डिझायनर गाऊनसाठीही फॅब्रिक हवं होतं. तर त्याप्रमाणे आम्ही शॉपिंगही केली. तसेच छान छान फॅब्रिकही आम्हाला जसे हवे होते तसे आम्हाला मिळाले. स्टुडंटलाही खूप आवडलं. तसेच होलसेल आणि रिटेल फॅब्रिक कसे असतात तेही आम्हाला ह्यांनी दोन्ही रेट सांगितले. नऊवारी साडीसाठी जे फॅब्रिक लागणार होतं, तर नऊवारी साडी वेअर केल्यावर कशी दिसेल इथे ह्या शॉपमध्ये आम्हाला त्यांनी वेअर करून दाखवलं. त्यामुळे आम्हाला शॉपिंग करायला खूप सोपं झालं. नऊवारी साडी घातल्यावर कशी दिसेल हे ह्यांनी आम्हाला दाखवून दिलं. वेअर केल्यामुळे आम्हाला ते सोपं गेलं. तसेच कलर चॉईसही भरपूर होते, त्यामुळे आणखीन सोपं जात होतं घ्यायला. त्या शॉपचे जे ओनर होते त्यांनी आम्हाला होलसेल मार्केटची माहितीही दिली. जैसे अभी आपने नेट का लिया वो मुझे कम से कम 20 से 25% रेट का फर्क है प्लेन कपड़े का। और वर्क में कैसे इतना ज़्यादा बिकता नहीं, होलसेल वाला भी इतना हेवी लेकर नहीं जाता है, तो उनको 10 मीटर कम से कम देता हूँ दुकानदार को, तो 10 मीटर उसका रेट कम होता है, 20-25% रेट का पड़ जाता है। इसमें वेस्ट नहीं पड़ता है। और इसमें होलसेल लेने वाले को एक धागा नहीं ले, उसमें 3-4 कलर चॉइस करके लेते हैं। जैसे हम 20 कलर बना रहे हैं, 10 कलर बना रहे हैं। और ये है ना, अभी आप कोई भी डिज़ाइन बोलो, अभी आपका होलसेल में ज़्यादा डिमांड है कोई आइटम का, तो मेरे को डिज़ाइन दो, अपनी खुद की मशीन हम बना कर दे देंगे। बाकी 100 में का 80% लड़कियाँ ही, 20% लड़कियाँ ही ये कर पाती है बिजनेस, बाकी 80% तो सीख लिया, बस उनका हो गया, वो खत्म, बात करते ही नहीं। क्यों नहीं कर पाते बताओ? उसका रीज़न कुछ अलग अलग, जैसे शादी होने के बाद में घर वाले का फोर्स रहता है, कोई करते नहीं, और कुछ का डिमांड ऐसा ही रहता है भाई अपने को बस हो गया, अपना खुद का बना लेंगे, अपने को बिजनेस का वो जिस हमने भी जो ब्यूटिक वाले हमारे पास जुड़े हैं, जैसे आप हमारे साथ सारी जुड़े, उसके बाद में हमारे पास और भी कस्टमर है जिन्होंने अभी अच्छा प्रोडक्ट, उनका दुकान है, उनके पास मास्टर है, 2 मास्टर है, और फैब्रिक भी दे, हमारे महीने का 3-4 लाख का मटेरियल जाता है। तो फिर वो अपन उपयोग करेंगे तो आगे बेनिफिट है। और होलसेल लेंगे तो पर होलसेल चीज अलग आ गया, उसका आप अभी बिल बनाएंगे तो एक होलसेल का गिरेगा 15-20 हज़ार 30 हज़ार बन जाता है। होलसेल में ही प्रोडक्ट डिझायनर फॅब्रिक घेऊन झाल्यावर आम्ही त्यांच्या सेकंड फ्लोअरला गेलो. तिथे आम्हाला सेकंड फ्लोअरला जे प्लेन फॅब्रिक हवं होतं, नेट प्लेन हवी होती, बाकीच्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी होत्या, लाइनिंग हवं होतं, ते आम्हाला त्यांच्या सेकंड फ्लोअरला मिळालं. तसेच आम्ही तिथे जे काही आम्हाला खालच्या बाजूला फॅब्रिक अवेलेबल नव्हतं ते आम्ही वरच्या बाजूला, तिथे व्हरायटी होती सिंपल फॅब्रिकची,
तसेच कॉटनच्या फॅब्रिकची बाकी पण वेल्वेट वगैरे तिथं व्हरायटी होती, तेही आम्ही पाहिलं आणि तिथे आम्ही शॉपिंग केली. शॉपिंग कंप्लीट करून झाल्यावर आम्ही बिल काउंटरला आलो. आता बिल काउंटरला बार्गेनिंग केल्याशिवाय लेडीजची शॉपिंग काही होणार नाही. तसेच इथले रेट खूप रिझनेबल आहेत, त्यामुळे जास्त बार्गेनिंग करण्याची काही आम्हाला वेळ आली नाही. शॉपिंग खूप मस्त झाले ह्या शॉपमध्ये. अपना शॉप पिंपरी में आ गया मेन बाजार में, गणपति फैब्रिक है और फैब्रिक संबंधी ऑल वेराइटी मिलती है. आप प्लेन से लेकर वर्क से लेकर कुछ भी अपने को फैब्रिक चाहिए. चलो मैं शाम को हाँ, होलसेल और रिटेल दोनों मिलते हैं. ठीक है, होलसेल के अंदर धागा पैकिंग आता है और रिटेल में आपको जितना चाहिए उतना कटिंग कर ले सकते हैं. इथे शॉपिंग करून झाल्यावर आम्ही आता नेक्स्ट शॉपमध्ये चाललो आहे. नेक्स्ट शॉपमध्ये आम्ही आता साई चौकामध्ये चाललो आहे. इथले आता होलसेल शॉप आम्ही बरेचसे पाहिले आहे, पण तिथे आम्हाला काही फॅब्रिक्स आवडले नाहीत, तर आम्ही नेक्स्ट साई चौकात जे होलसेल मार्केटचे शॉप आहेत किंवा होलसेल फॅब्रिकचे शॉप आहेत तिथे आम्ही आता विजिटला चाललो आहे. तिथेच आता आम्हाला साई चौकामध्ये 2-3 शॉप एकच ठिकाणी आहे, तिथे आम्ही आता बाकीची शॉपिंग करणार आहोत. तसेच आमची त्या शॉपमध्ये बरीचशी खरेदी झालेली होती. आता शॉपिंग करून खूप कंटाळा आलेला होता आणि भूकही लागली होती, तर सँडविचवर आम्ही मनसोक्त ताव मारलेला आहे. आता आम्ही नेक्स्ट डेच्या शॉपिंग साठी निघालो आहे. आम्ही दुसऱ्या दिवशीही दुसऱ्या स्टुडंटला घेऊन शॉपिंगला गेलेलो होतो. पिंपरीमध्येच आम्ही शॉपिंग केली, पण आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये काय काय खरेदी केली तेही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आम्ही गणपती फॅब्रिक मध्येही शॉपिंग केली, पण तिथे आणखीन काय काय व्हरायटी होती, कारण आम्ही दुसऱ्या दिवशी गेलेलो होतो तर तिथे आणखीन नवीन नवीन व्हरायटी होती आणि दुसऱ्या स्टुडंट होते त्यामुळे त्यांना दुसरे फॅब्रिक घ्यायचे होते, त्यामुळे मी त्यांना आजच्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी पण शॉपिंग करून दिली. होलसेल शॉपमध्ये जाताना आम्हाला बरेच ज्वेलरीही दिसली, तर आम्ही थोडेफार ज्वेलरीही घेतली. आमच्या आउटफिटसाठी जी लागणारी ज्वेलरी होती तीही थोडीफार आम्ही खरेदी इथे केली, त्यामुळे आमची तीही खरेदी छान झाली. पिंपरी मार्केटमध्ये होलसेल आणि रिटेल दोन्ही मार्केट आहेत आणि बरेचसे फॅब्रिक्स, ज्वेलरी असे सगळे कलेक्शन आपल्याला पिंपरीमध्ये पाहायला मिळतं. आम्हाला पुण्यामध्ये जाण्यापेक्षा पिंपरी मार्केट आम्हाला जवळ आहे आमच्या इन्स्टिट्यूट पासून, त्यामुळे मला ते थोडं सोयीचं पडतं स्टुडंटला नेण्यासाठी आणि वेळही वाचतो आणि लवकरही खरेदी होते. होलसेल शॉपिंग आणि रिटेल शॉपिंगचे रेट्स वेगळे असतात. होलसेल ज्यावेळेस फॅब्रिक आपण घेतो त्यावेळेस त्याचे रेट्स वेगळे असतात आणि रिटेल फॅब्रिक्सचे रेट्स वेगळे असतात. आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये स्टुडंटला सर्वच गोष्टींचे नॉलेज व्हावे यासाठी मी प्रयत्न करत असते. त्यांना होलसेल रेट्स आणि रिटेल रेट्स हे दोन्ही माहीत व्हावं ह्यासाठी मी हा होलसेल मार्केट विजिटचा जो माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये होलसेल मार्केटचा मी हा सेशन घेत असते. आता आम्ही गणपती फॅब्रिक्समध्ये परत एकदा आलेलो आहे नवीन स्टुडंटला घेऊन. आता स्टुडंटला जे गाऊनसाठी फॅब्रिक लागणार आहे, जे नऊवारीसाठी फॅब्रिक लागणार आहे, ते आम्ही ह्यांच्या जे शॉपचे ओनर होते त्यांना सांगितलेलं आहे. बऱ्याचशा त्यांनी व्हरायटी काढल्या, पण आम्हाला काही जे आम्हाला फॅब्रिक पाहिजे होतं ते लवकर चॉईस होत नव्हतं, त्यामुळे इथे खूप वेळ गेला. कारण मागच्या वेळेस आलेलं होतं, आमची बरीचशी शॉपिंग इथे झाली. आता बाकीची शॉपिंगसाठी जे फॅब्रिक लागणार होतं नऊवारीसाठी किंवा वेस्टर्न वन पीससाठी ते आम्हाला लवकर मिळत नव्हतं. तरी 1-2 गोष्टी आम्हाला जे पाहिजे होत्या त्या आम्हाला तिथे मिळाल्या. आता आपण नऊवारीसाठी फॅब्रिक बघत आहोत, तर आम्हाला ते थोडंसं इंडो वेस्टर्न टाईपमध्ये फॅब्रिक हवं होतं, तर ते फॅब्रिक आम्हाला तिथे नाही मिळालं. तर आम्हाला दुसरं ऑप्शन बघायचं होतं की आता आम्हाला दुसरीकडे कुठे ते इंडो वेस्टर्न फॅब्रिक मिळणार आहे, थोडंसं वेगळं हवं होतं, तर ते आम्ही बघत होतो. तर आम्हाला ते नाही मिळालं आणि मटेरियल खूप जाड नको होतं. नऊवारीसाठी खूप जाड फॅब्रिक चांगलं नाही वाटत आणि काठपदरची पण नऊवारी बनवायची नव्हती. थोडं वेगळं फॅब्रिक हवं होतं आणि थोडं ट्रेंडिंग पण हवं होतं. ते तर आम्हाला खूप व्हरायटी त्यांनी दाखवली, पण तिथे आम्हाला त्यावेळेस मिळालं नाही. तर आम्ही आता नेक्स्ट शॉपमध्ये जाणार आहोत व्हरायटी बघण्यासाठी. डिझायनर फॅब्रिक आहे तिथेही आम्ही खूप पाहिले, थोडंफार शॉपिंग केलं तिथे, पण बाकी आता नऊवारीसाठी जे लागणार आहे ते आपण नेक्स्ट शॉपमध्ये बघणार आहोत.
तसेच आम्हाला जे डिझायनर गाऊन बनवायचे होते त्यासाठी आम्ही डिझायनर फॅब्रिक घेतलं होतं, पण त्याला जी मॅचिंग नेट होती ते अवेलेबल नव्हती. तर त्यांना मी नेटचं सॅम्पल दिलं, त्यामध्ये कलर जो मॅचिंग होतोय तो पाहिला आणि त्यांना ती ऑर्डर डन केली. असेही आपण करू शकतो. त्यामुळे आपल्याला जरी नेट अवेलेबल नसली तर आपण कॅटलॉगमध्ये डिझाईन किंवा नंबर कलर चॉईस करून घेऊ शकतो. स्टुडंटला माहीत नव्हतं की असाही कलर चार्ट असतो आणि असंही आपण नेट घेऊ शकतो. तर त्यांना पण ही इन्फॉर्मेशन दिली की आपल्याला जर एखादी नेट किंवा फॅब्रिक हवं असेल तर आपण ते कलरनुसार चॉईस करून घेऊ शकतो. आता आम्ही नेक्स्ट दुसऱ्या शॉपमध्ये आलो आहे. तिथे आम्ही नऊवारीसाठी आणि वेस्टर्नसाठी फॅब्रिक पाहत आहे. तिथे आम्हाला बऱ्यापैकी जे आम्हाला नऊवारीसाठी फॅब्रिक हवं होतं ते आम्हाला तिथे चॉईस झालं. नऊवारीसाठी आम्हाला मी तुम्हाला म्हणलं की इंडो वेस्टर्न फॅब्रिक हवं होतं, तर मला ते फॅब्रिक मिळालं. किती सुंदर फॅब्रिक आहे पहा. थोडे फ्लॉवर्सची डिझाईन आहे त्यामध्ये. खूप सुंदर रेड कलर आहे हा. तर खूप छान फॅब्रिक आणि खूप रिझनेबल रेटमध्ये आम्हाला मिळालं. नऊवारीसाठी 9 मीटर फॅब्रिक लागतं, तुम्हाला माहितच आहे. तर तिथे आम्हाला ते फॅब्रिक मिळाले. माझी स्टुडंट खूप खुश होती हे फॅब्रिक घेऊन. आमची शॉपिंग कंप्लीट करून झालेली आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आमच्या इन्स्टिट्यूटचा जो होलसेल मार्केट विजिटचा सेशन होता तो तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. असेच इंटरेस्टिंग आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.